आज देशावर सर्वत्र लागू झालेली आहे। त्यामुळे विकासाला प्रत्येक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर कामं या देशामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेली आहेत। मी दुसऱ्या पक्षात असताना सुद्धा मी कधी टीका टिप्पणी मोदी साहेबांवर व्यक्तिशः यासाठी केली नाही की चांगलं चाललंय तर चांगलंच म्हणलं पाहिजे हे मी या ठिकाणी कबूल केलो। या ठिकाणी दानवे साहेबांचं काम असेल, वंदे भारत एक्सप्रेस ही मराठवाड्यात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या दानवे साहेबांनी खूप योगदान दिलं। या ठिकाणी कराड साहेबांनी मोठं काम या ठिकाणी मराठवाड्यात केलं। हे योगदान साधं सुद्धा योगदान नाहीये, संधी मिळाली, संधीचं सोनं केलं आणि मराठवाड्याला न्याय द्यायचं काम केलं। अनेक प्रश्न आहेत, सर्वांचा वापर मी या ठिकाणी करणार नाही, परंतु मराठवाडा कृषीप्रधान क्षेत्र आहे। या भागात अनेक समस्या अजूनही आहेत, ते पूर्ण आपल्याला करायच्या आहेत। मला या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आभार मानले पाहिजेत की मराठा समाजाला 10% आरक्षण कायद्याने दिलं, हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। आणि ज्याच्यामुळे निश्चितच फार वर्षापासून हा प्रश्न अडकला होता, तो मार्गी लागला। सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तोही मार्गी लागणार आहे, यावर शंका आम्हाला नाहीये। आणि म्हणून निश्चित जे चांगलं चाललंय त्याचे या ठिकाणी आव्हान नक्की मानले पाहिजेत। मात्र मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाहीये, परंतु विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी अब की बार 400 पार, अब की बार। तर मित्र, अधिक वेळ मी न घेता, वेळेची कमतरता असल्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही। या ठिकाणी शाह साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, मिळून काम करूया आणि मराठवाड्यात दाखवून देऊया की सर्वच्या सर्व जागा आपल्या युतीच्या आपण निवडून देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर आपले लोकप्रिय केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे पाटील यांना विनंती करतो की आपण आपला मनोगत